रामकृष्ण हरी. मित्रांनो, पंढरपूरचा विठ्ठल विटेवर उभा आहे हे आपण सगळेच जाणतो. पांडुरंगाच्या चरणाशी असलेली ती वीट भक्त पुंडलिकाने टाकली आणि देव त्यावर उभे राहिले, ही गोष्ट आपण ऐकली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ती वीट नक्की आली कुठून? पौराणिक ग्रंथांमध्ये एका अशा शापित राजवाड्याचा उल्लेख आढळतो ज्याचा संबंध साक्षात विठ्ठलाच्या या विटेच्या जन्माशी आहे. एक असा राजा ज्याने आपल्या संपत्तीच्या माजात साक्षात देवालाच आपल्या महालात गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. पण एका रात्रीत संपूर्ण साम्राज्य एका भयानक शापामुळे जमिनीत गाडले गेले. आजही त्या निर्जन जंगलातून टाळ मृदंगाचा गूढ आवाज येतो, पण तिथे जाणारा माणूस कधीच जिवंत परत येत नाही. काय आहे या शापित राजवाड्याचे गूढ आणि विठ्ठलाच्या विटेचे ते रहस्य काय आहे? अंगावर काटा आणणारा हा महापौराणिक प्रवास आज आपण पाहणार आहोत. कथा खूप रहस्यमयी आहे, त्यामुळे कुठेही न थांबता शेवटपर्यंत नक्की पहा. शेकडो वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पलीकडे रत्नगड नावाचे एक अत्यंत वैभवशाली आणि समृद्ध राज्य होते. तिथला राजा वीरसेन हा पराक्रमी होता, पण जितका तो पराक्रमी तितकाच तो अहंकारी आणि क्रूर होता. राजा वीरसेनला वाटायचे की या जगात पैशाने आणि सत्तेने काहीही विकत घेता येऊ शकते. तो स्वतःला देवापेक्षाही श्रेष्ठ समजत असे. त्याच रत्नगड राज्याच्या वेशीबाहेर एका लहानशा झोपडीत भानुदास नावाचा एक परम विठ्ठल भक्त राहायचा. भानुदास अत्यंत गरीब होता, पण त्याचे अंतःकरण विठ्ठल भक्तीनं भरलेले होते. त्याच्याकडे विठ्ठलाची एक सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती होती. भानुदास दिवसभर शेतात कष्ट करायचा आणि रात्री गावातल्या लोकांना गोळा करून विठ्ठलाचे कीर्तन करायचा. त्याच्या कीर्तनात इतका भाव होता की ऐकणारा माणूस आपले सर्व दुःख विसरून देवाच्या चरणी लीन व्हायचा. हळूहळू भानुदासाची कीर्ती संपूर्ण राज्यात पसरली. अगदी राजाच्या महालातील सैनिक आणि मंत्रीही रात्री वेशीबाहेर जाऊन चोरून भानुदासाचं कीर्तन ऐकू लागले. राजा वीरसेनला जेव्हा हे समजले तेव्हा त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याला राग आला की माझ्या राज्यात माझ्यापेक्षा मोठा कुणाचा जय जयकार कसा होऊ शकतो. राजाने लगेच भानुदासाला दरबारात हजर करण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी भानुदास अत्यंत साधेपणाने हातात टाळ घेऊन राजाच्या दरबारात हजर झाला. राजा वीरसेन सोन्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याने भानुदासाकडे उपहासाने पाहून विचारले, भानुदासा, तुझ्या देवाकडे काय आहे? माझ्यापेक्षा मोठा देव कोणता? भानुदास म्हणाला, राजन, सत्ता आणि संपत्ती आज आहे तर उद्या नाही, पण विठ्ठलाचे नाव अखंड आहे. यावर राजा वीरसेनने आव्हान दिले, जर तुझा देव खरंच जिवंत असेल तर आज रात्री माझ्या महालात त्याने चमत्कार करून दाखवावा, नाहीतर मी तुझी मूर्ती नदीत फेकून देईन आणि तुला कारागृहात टाकेन. रात्री महालात कीर्तन सुरू झाले. भानुदासाचे अश्रू विठ्ठलाच्या मूर्तीवर पडले आणि त्याच क्षणी एका दिव्य प्रकाशासह साक्षात भगवान विठ्ठल सजीव होऊन प्रकट झाले. सर्व दरबार पाया पडला, पण अहंकारी राजा ओरडला, सैनिकांनो, या देवाला बंदी बनवा, हा फक्त माझ्या महालाची शोभा वाढवेल. विठ्ठल फक्त हसले. त्यांनी जमिनीवरून एक साधी मातीची वीट उचलली आणि ती राजाच्या दिशेने फेकत आकाशवाणी केली, अहंकारी राजा, तू ईश्वराला बंदी बनवण्याचा प्रयत्न केलास. ज्या महालाचा तुला गर्व आहे तो आजपासून शापित होईल. जोपर्यंत माझी ही वीट या महालाच्या गर्भात राहील तोपर्यंत तुझे संपूर्ण साम्राज्य जिवंतपणी जमिनीत गाडले जाईल. आकाशवाणी संपली आणि क्षणार्धात विठ्ठल अदृश्य झाले. त्याचवेळी विजांच्या कडकडाटासह राजाचा तो भव्य सोन्याचा राजवाडा हळूहळू जमिनीत खचू लागला. जमीन दुभंगली आणि बघता बघता संपूर्ण महाल, राजा वीरसेन आणि त्याचे सैनिक जिवंतपणी जमिनीत गाडले गेले. राजवाडा जमिनीत गाडला गेल्यानंतर शेकडो वर्षांच्या काळात त्या जागेवर एक अतिशय घनदाट आणि अंधारे जंगल तयार झाले. गावकऱ्यांनी त्या जागेला शापित जंगल नाव दिले, कारण तिथून रात्रीच्या वेळी गूढ आवाज यायचे. याच जंगलाच्या वेशीवर एका छोट्या आश्रमात पुंडलिक नावाचा एक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत राहत होता.
पुंडलिक हा परम विठ्ठल भक्त होता. पण त्याच्यासाठी त्याच्या आईवडिलांची सेवा हीच सर्वात मोठी भक्ती होती. तो दिवस रात्र त्यांची मनोभावे सेवा करायचा. पुंडलिकाची ही निस्सीम आणि निस्वार्थ मातृपितृ भक्ती पाहून साक्षात वैकुंठनाथ पंढरीचे पांडुरंग भारावून गेले. देवाला पुंडलिकाचे कौतुक करण्याची आणि त्याला दर्शन देण्याची तीव्र इच्छा झाली. विठ्ठल स्वतः पुंडलिकाच्या आश्रमाकडे येण्यासाठी निघाले. पांडुरंग जेव्हा त्या शापित जंगलातून जाऊ लागले तेव्हा अचानक जमिनीच्या खालून देवाला कुणाचा तरी रडण्याचा आणि क्षमा मागण्याचा केविलवाणा आवाज आला. तो आवाज दुसरा कुणाचा नसून शेकडो वर्षांपासून जमिनीत गाडलेल्या राजा वीरसेनच्या आत्म्याचा होता. शेकडो वर्ष अंधारात आणि कष्टात काढल्यामुळे राजाचा सर्व अहंकार पूर्णपणे गळून पडला होता. तो आता सोन्याचा नाही तर फक्त देवाच्या क्षमेचा भुकेला होता. विठ्ठलाला राजाची दया आली. देव जमिनीकडे पाहून म्हणाले, राजा वीरसेन, तुझा पश्चात्ताप मी पाहिला आहे. तुझ्या पापांचे प्रायश्चित्त आता संपले आहे. आज माझा एक परम भक्त पुंडलिक या जंगलाच्या वेशीवर माझी वाट पाहत आहे. मी त्याच्याकडे जाईन आणि शेकडो वर्षापूर्वी तू जी वीट माझ्या दिशेने फेकली होतीस तीच वीट आज माझ्या चरणाचा आधार बनेल. तिच्या स्पर्शानं तुझा उद्धार होईल. विठ्ठल पुंडलिकाच्या आश्रमात पोहोचले. त्यावेळी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपत होता. तो त्यांच्या सेवेत पूर्णपणे मग्न होता. साक्षात भगवान विठ्ठलानं आश्रमाच्या दारात उभे राहून पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिका, मी पंढरीचा पांडुरंग तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे. बाहेर ये. पण पुंडलिक इतका सेवाभावी होता की तो म्हणाला, देवा, तुमचे स्वागत आहे, पण माझ्यासाठी माझे आईवडीलच माझे विठ्ठल आहेत. त्यांची सेवा अर्धवट सोडून मी उठू शकत नाही. मला येण्यास थोडा वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही बाहेर उभे राहा. जमिनीवर चिखल आहे म्हणून उभे राहण्यासाठी मी ही वीट मागे फेकताय, त्यावर उभे राहा. असे म्हणून पुंडलिकाने आश्रमाच्या खिडकीतून मागे एक वीट फेकली. ती वीट दुसरी तिसरी कोणतीही नसून राजा वीरसेनच्या शापित महालातून मुक्त होऊन तिथे आलेली तीच दिव्य मातीची वीट होती. जसा भगवान विठ्ठलाने आपल्या सुकोमल चरणांचा स्पर्श त्या विटेला केला तसा जमिनीखालून एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. राजा वीरसेनचा आत्मा मुक्त होऊन स्वर्गाकडे निघून गेला आणि तो शापित राजवाडा कायमचा अदृश्य झाला. पुंडलिकाच्या त्या अथांग प्रेमापोटी आणि सेवेपोटी विठ्ठल दोन्ही हात कंबरेवर ठेवून त्या विटेवर कायमचे उभे राहिले. ती वीट केवळ एक मातीचा तुकडा नव्हती, तर ती एका अहंकारी राजाच्या उद्धाराची आणि एका खऱ्या भक्ताच्या पवित्र प्रेमाची अमर साक्ष होती. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वराला संपत्तीने किंवा अहंकाराने कधीच जिंकता येत नाही. त्याला जिंकण्यासाठी पुंडलिकासारखी निष्काम सेवा आणि शुद्ध भक्तीच लागते. पुंडलिक वरदे हरी, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.